नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 8 मधील प्रश्न क्रमांक 4. विपणनाची विविध कार्ये स्पष्ट करा. याआधी पण बघितलं होतं विपणनाचे महत्त्व, आणि आज आपण बघणार आहोत की विपणनामध्ये कोणकोणत्या विविध कार्यांचा समावेश होतो. बघा, व्यवसायाचे यश हे परिणामकारक विपणनाशिवाय अशक्य आहे. म्हणजे कोणत्याही व्यावसायिकाला जर आपल्या व्यवसायामध्ये यश संपादन करायचं असेल तर त्याला विपणन ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय प्रभावीपणे राबवावी लागते. विपणनाशिवाय कोणत्याही व्यवसायामध्ये यश मिळू शकत नाही. विपणनामध्ये ग्राहकांच्या गरजांच्या समाधानासाठी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करणे अभिप्रेत असते. विपणनामध्ये ग्राहकांच्या समाधानाला महत्त्व दिले पाहिजे. म्हणजे ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा लक्षात घेऊन वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन केलं पाहिजे. त्या वस्तू आणि सेवा योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य किमतीला ग्राहकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि त्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या विकत घेतल्यानंतर आणि त्याचा वापर केल्यानंतर ग्राहकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि जेव्हा त्यांच्या ह्या गरजा पूर्ण होतात याचाच अर्थ ग्राहकाचं काय होतं, समाधान होतं. आणि ग्राहकाचं समाधान करणे हे विपणनाचे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. विपणनामुळे ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करणे व त्या गरजांचे समाधान करण्यास मदत होते. विपणनाची काही महत्त्वपूर्ण कार्य पुढील प्रमाणे आहेत. तर आपण आता विपणनामध्ये कोणकोणत्या प्रकारची कार्य पार पाडली जातात ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं आहे बाजारपेठ संशोधन. त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं मार्केट रिसर्च. बाजारातील ग्राहकांच्या इच्छा व गरजा जाणून घेण्यासाठी व्यवसायाने आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखण्यासाठी ग्राहकांकडून माहिती गोळा करणे आणि तिचे विश्लेषण करणे म्हणजे बाजारपेठ संशोधन होय. मग बाजारपेठ संशोधन म्हणजे काय, की ग्राहकांच्या गरजा काय आहेत, ग्राहकांच्या आवडी काय आहेत, ग्राहकांच्या निवडी काय आहेत याबाबत ग्राहकाकडून माहिती जमा करणे आणि ती माहिती जमा करून त्याचे विश्लेषण करणे, त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणे याला म्हटलं जातं बाजारपेठ संशोधन. माहितीचे विश्लेषण केल्यामुळे बाजाराच्या गरजेचे आकलन होते. केव्हा खरेदी करावयाचे आहे, किती प्रमाणात खरेदी करावयाचे आहे आणि कोणत्या किमतीला खरेदी करावयाचे आहे हे जाणून घेण्यास मदत होते. म्हणजे जेव्हा ग्राहकांच्या गरजा आपल्याला लक्षात येतात, ग्राहकांच्या आवडी आपल्याला लक्षात येतात, ग्राहकांच्या निवडी काय आहेत ते लक्षात येतात, ग्राहकाला काय पाहिजे आणि काय नको हे जेव्हा व्यावसायिकाला कळतं तेव्हा व्यावसायिकाला कळतं की आपण कोणत्या प्रकारच्या वस्तूचं किंवा सेवेचं उत्पादन केलं पाहिजे, ते सेवेचं उत्पादन कोणत्या वेळी केलं पाहिजे, किती प्रमाणात केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचा कच्चा माल आपल्याला लागणार आहे, तो किती प्रमाणात लागणार आहे, त्या वस्तू किंवा सेवेची किंमत काय असली पाहिजे जेणेकरून ग्राहक आपल्या वस्तू किंवा आपल्या सेवा वापरतील किंवा विकत घेतील. या सर्व गोष्टीचं ज्ञान जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला बाजारपेठ संशोधन केल्याशिवाय पर्याय नाही. वस्तूंच्या यशस्वी विपणनाबाबत विविध निर्णय घेण्यासाठी बाजारपेठ संशोधनाची मदत होते. आणि विपणनामध्ये किंवा वितरणामध्ये अनेक प्रकारचे इतर कार्यांचा समावेश होतो आणि त्याबाबत अनेक प्रकारचे निर्णय उत्पादकाला म्हणजे व्यावसायिकाला घ्यावे लागतात. आणि जर आपल्याला कोणत्याही गोष्टीबाबत जर निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याकडे माहिती असली पाहिजे, त्या गोष्टीचा अभ्यास असला पाहिजे. आणि जर आपल्याकडे माहिती असेल, त्या गोष्टीचा अभ्यास असेल तर आपण निर्णय चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. बाजारपेठेचं संशोधन केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारची माहिती आपल्याकडे जमा होते.
आणि जेव्हा आपण त्याचं विश्लेषण करतो तेव्हा अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतात आणि त्यामुळे त्या संदर्भात असलेले निर्णय आपण अचूकपणे घेऊ शकतो. माहितीशिवाय आणि अभ्यासाशिवाय जर आपण निर्णय घेतले तर ते निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणून बाजारपेठेचं संशोधन करून माहिती गोळा केली पाहिजे, त्या माहितीचं विश्लेषण केलं पाहिजे आणि त्यानंतर व्यवसायामध्ये निर्णय घेतले पाहिजेत. म्हणजे बाजारपेठेतील संशोधनामुळे आपल्याला निर्णय घेण्यास देखील मदत होते. दुसरं आहे मालाची खरेदी व एकत्रीकरण. उत्पादन करण्यासाठी विविध ठिकाणी उपलब्ध असणारा कच्चा माल संकलित करण्यात यात समावेश होतो. हे कार्य महत्त्वाचे आहे कारण कच्च्या मालाची गुणवत्ता व किंमत यावर उत्पादित मालाची गुणवत्ता व खर्च उत्पादन अवलंबून असतो. उत्पादन करणाऱ्या संस्थांना याची गरज असते. म्हणजे ज्या काही व्यावसायिक संस्था वस्तूचं उत्पादन करतात त्या सर्व व्यावसायिक संस्थेला काय करावं लागतं, अनेक ठिकाणाहून अनेक प्रकारचा कच्चा माल विकत घ्यावा लागतो. त्याचं एकत्रीकरण करावं लागतं. एका ठिकाणी त्या संकलित कराव्या लागतात. संकलित करणे म्हणजे काय करणे, एकत्रीकरण करणे. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला बिस्किट तयार करण्याची आपली एखादी कंपनी असेल तर त्या बिस्किटसाठी वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल लागणार आहे. उदाहरणार्थ त्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे. मग मैदा आपण एका ठिकाणाहून घेणार. त्यासाठी आपल्याला साखर लागणार आहे. मग आपण साखर दुसऱ्या एका ठिकाणाहून घेणार. त्यासाठी इतर प्रकारच्या काही गोष्टी लागणार आहेत त्या आपण दुसऱ्या सप्लायर कडून घेणार. म्हणजे विविध ठिकाणाहून आपल्याला कच्चा माल घ्यावा लागतो आणि तो घेऊन एका ठिकाणी संकलित करावं लागतं किंवा एकत्रित करावं लागतं आणि याचा समावेश देखील विपणनामध्येच होतो. आणि त्याचबरोबर कच्च्या मालाची गुणवत्ता देखील आपल्याला तपासावी लागते. त्याची किंमत देखील आपल्याला कन्सिडर करावी लागते, लक्षात घ्यावी लागते. कारण की कच्च्या मालाची गुणवत्ता जर चांगली असेल तरच आपण जी वस्तू तयार करणार आहोत त्याची गुणवत्ता चांगली असणार आहे. कच्च्या मालाची गुणवत्ता खराब असेल तर आपला जो पक्का माल तयार होणार आहे त्याची गुणवत्ता देखील खराब असणार आहे. तसंच कच्च्या मालाची किंमत किती आहे या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागतं. कारण की जर कच्च्या मालाची किंमत जास्त असेल तर आपला उत्पादन खर्च वाढणार आहे आणि उत्पादन खर्च वाढला म्हणजे आपल्याला वस्तूची किंमत जास्त ठेवावी लागणार आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा विचार या ठिकाणी करावा लागतो आणि कच्च्या मालाची खरेदी आणि त्याचं संकलन, त्याचं एकत्रीकरण या गोष्टीचा समावेश देखील विपणनामध्येच होत असतो. तिसरं आहे बाजारपेठेचे नियोजन. विपणनाच्या गरजेचे आकलन झाल्यानंतर व्यवसायाला निर्धारित लक्ष गाठण्यासाठी विपणनाचे नियोजन व व्यूहरचना तयार करावी लागते. बाजारपेठेचे नियोजन ही एक प्रक्रिया आहे की जी व्यवसायाच्या विपणनाची उद्दिष्टे ठरविणे व ती साध्य करण्यासाठी व्यूहरचना बनवते. हा एक सर्वसमावेशक नकाशा असतो की ज्याचा उपयोग व्यवसायाच्या संपूर्ण विपणन प्रयत्नांची रूपरेषा ठरवताना होतो. बघा, आपल्याला बाजारपेठेचं संशोधन करावं लागतं. संशोधन केल्यानंतर आपल्याला बाजारपेठेचे आकलन होतं कारण की त्यामधून आपल्याला विविध प्रकारची माहिती उपलब्ध होते. विपणनामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारची कार्य पार पाडावी लागतील या गोष्टीचं आकलन आपल्याला त्या माहितीमधून होतं. कोणकोणत्या गोष्टी आपल्याला किती प्रमाणात कधी पार पाडाव्या लागतील, कशा प्रकारे पार पाडाव्या लागतील या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतात. या सर्व गोष्टी ठरवणे म्हणजेच विपणनाची व्यूहरचना करणे, विपणनाचे नियोजन करणे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला ठरवून त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन करावं लागतं आणि ह्या नियोजनातूनच आपल्याला आपल्या व्यवसायाची रूपरेषा ठरत असते. म्हणजे आपण ज्या प्रकारे नियोजन करणार त्या प्रकारे आपण ते कार्य पार पाडणार आणि त्यानुसार आपल्या व्यवसायाची रूपरेषा ही ठरत असते. तर बाजारपेठेचे नियोजन या गोष्टीचा समावेश देखील विपणनामध्येच होत असतो. चौथा आहे उत्पादन विकास. वस्तूच्या विक्रीमध्ये वस्तू विकासाचा आराखडा अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
ग्राहकांच्या गरजानुसार उत्पादन विकास करणे गरजेचे असते. म्हणजे आपण जी कोणती वस्तू तयार करणार, आपलं जे कोणतं उत्पादन असणार आहे, ती ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारं असलं पाहिजे. म्हणजे ते उत्पादन वापरल्यानंतर ग्राहकांचं समाधान झालं पाहिजे, अशा प्रकारचे आपलं उत्पादन असलं पाहिजे, अशा प्रकारच्या आपल्या वस्तू असल्या पाहिजेत. वस्तूंचा दर्जा, प्रमाण, आकार, बांधणी, रंग इत्यादी बाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयांचा समावेश वस्तू आराखड्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे आपण एक वस्तूचा आराखडा तयार केला पाहिजे. आराखडा म्हणजे काय केलं पाहिजे की आपण जी वस्तू तयार करणार त्याचा रंग काय असणार आहे, त्याचा आकार कशा प्रकारचा असणार आहे, बरोबर, त्याचा दर्जा कशा प्रकारचा असणार आहे, त्याची बांधणी, त्याची पॅकेजिंग आपण कशा प्रकारे करणार आहोत, या सर्व गोष्टींचा जो समावेश असतो त्याला म्हटलं जातं वस्तूंचा आराखडा. या सर्व गोष्टींचा समावेश वस्तूच्या आराखड्यामध्ये असला पाहिजे. कारण की ह्या सर्व गोष्टी समजा चांगल्या प्रकारे जुळून आल्या तरच आपली वस्तू ग्राहकांच्या पसंतीस पडणार आहे. म्हणजे त्याचा आकार, त्याचा रंग, त्याचा दर्जा, त्याचं पॅकेजिंग, या सर्व एकत्रितपणे जर चांगल्या प्रकारे जुळून आल्या तरच ती वस्तू ग्राहकांच्या पसंतीस पडते. ग्राहकांची पसंती ही नेहमीच चांगल्या व आकर्षक वस्तूची असते. वस्तूची आकर्षक रचना व्यवसायाला स्पर्धात्मक लाभ मिळवून देते. म्हणजे आपण जे काही वस्तूचा आराखडा बनवणार तो अतिशय लक्षपूर्वक बनवला पाहिजे. कारण की त्या वस्तूच्या आराखड्यामध्ये संपूर्ण वस्तूची जी रचना आहे त्या गोष्टीचा समावेश असणार आहे. आणि आपली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांना कशा प्रकारे आकर्षित करेल याचा विचार वस्तूचा आराखडा तयार करताना केला पाहिजे. कारण की जर आपली वस्तू जास्त आकर्षक असेल तरच आपण ह्या स्पर्धेमध्ये, ह्या स्पर्धेच्या जगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकतो. म्हणजे व्यवसायाला जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर ती वस्तू, दर्जा तर त्या वस्तूचा चांगला असलाच पाहिजे, त्याचबरोबर ती वस्तू आकर्षित देखील असली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक त्या वस्तूकडे आकर्षित होतील आणि जास्तीत जास्त ग्राहक त्या वस्तूची मागणी करतील. ग्राहकांच्या गरजांमध्ये वारंवार बदल होत असल्याने उत्पादन विस्तार ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. बघा, आपल्या गरजा ह्या सतत बदलत असतात. आज आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल, उद्याला त्याच गोष्टीची गरज असेल असं नाही. म्हणजे आपल्या गरजा ह्या सतत काय होत असतात, बदलत असतात. आपल्या आवडी सतत बदलत असतात. आणि त्यामुळे व्यवसायाला उत्पादन विस्तार ह्या प्रक्रियेकडे देखील लक्ष द्यावं लागतं. उत्पादन विस्तार करणे म्हणजे आज समजा आपण एखादी मोबाईल बनवणारी आपली कंपनी असेल तर मोबाईल बनवत असतानाच आपण टेलिव्हिजन देखील बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की मोबाईलला जशी ग्राहकांची पसंती असते, टेलिव्हिजनला देखील ग्राहकांची पसंती असते. आणि इतर कोणत्या प्रकारच्या वस्तू आपण बनवू शकतो याचा विचार उत्पादकाला करावा लागतो. तर उत्पादन विकास म्हणजे वस्तू विकास हा देखील विपणनाचाच एक महत्वाचा भाग आहे किंवा विपणनाचं एक महत्वाचं कार्य आहे. पाचवं आहे प्रमाणीकरण व प्रतवारी. वस्तूवरील प्रक्रियेचा आकार, दर्जा, रचना, वजन, रंग इत्यादी बाबत प्रमाण ठरविण्याच्या प्रक्रियेस प्रमाणीकरण असे म्हणतात. म्हणजे प्रमाणीकरण केलं पाहिजे, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं स्टँडर्डायझेशन. की वस्तूचा आकार किती असला पाहिजे. मग आपण जेवढ्या वस्तू बनवणार त्या सर्व वस्तूंचा आकार हा तेवढाच असला पाहिजे आणि तसाच असला पाहिजे. उदाहरणार्थ जर आपण बिस्किट बघितलं तर एका पॅकेटमध्ये जी बिस्किट असतात बघा, ती एकाच प्रकारच्या आकाराची असतात. त्यामध्ये असं नसतं की एक बिस्किट लहान आहे, एक बिस्किट मोठा आहे, असं नसतं. तर सर्व बिस्किट हे एकाच प्रकारच्या किंवा एकाच आकाराचे असतात. त्याला म्हटलं जातं स्टँडर्डायझेशन, प्रमाणीकरण. तसंच वस्तूचा जो दर्जा आहे त्याच्यामध्ये देखील प्रमाणीकरण असलं पाहिजे. म्हणजे आपण जेवढ्या वस्तू बनवणार, त्याच्या जेवढ्या क्वांटिटी बनवणार, बरोबर, त्या सर्वांचा दर्जा हा सारखाच असला पाहिजे. म्हणजे आपल्याला समजा एखादी वस्तू आहे, त्याचे 100 नग बनवायचे असतील, मग पहिल्या 10 नगासाठी आपण चांगला दर्जा ठेवला आणि नंतरच्या 90 नगासाठी दर्जा खराब ठेवला, तसं करता कामा नये.
मग आपण जे 100 नग बनवणार आहोत त्या 100च्या 100 नगासाठी एक आपण दर्जा ठरवला पाहिजे आणि त्या दर्जानुसारच सर्व वस्तूंचं सर्व नगांचं उत्पादन झालं पाहिजे. त्याचा रंग असेल, रंग देखील सर्व जेवढे आपण नग तयार करणार त्या सर्व नगांचा रंग काय असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. वजन असेल त्याबाबत देखील प्रमाणीकरण असलं पाहिजे. म्हणजे आकार असेल, दर्जा असेल, रचना असेल, वजन असेल, या सर्वांचं प्रमाणीकरण झालं पाहिजे, स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे. वस्तूंच्या दर्जामध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी याची मदत होते. तसेच ग्राहकांची वस्तूविषयी निष्ठा निर्माण होण्यासाठी सुद्धा याची मदत होते. म्हणजे समजा आपण प्रमाणीकरण केलं, म्हणजे आपल्या ज्या काही वस्तू आहेत आणि आपण जेवढे नग तयार केलेले आहेत, उदाहरणार्थ जसं मी सांगितलं बिस्किट आहेत, एका पॅकेटमध्ये समजा 20 बिस्किट असतील तर त्या सर्व 20 बिस्किटांचा आकार काय असणार आहे, सारखा असणार आहे. त्याचा रंग जर बघितला तर सर्वांचा रंग जवळजवळ सारखा असणार आहे. त्या बिस्किटवर असणारी जी डिझाईन असणार आहे ती देखील सर्वांची काय असणार आहे, सारखी असणार आहे. आणि असं समजा प्रमाणीकरण झालेलं असेल तर ग्राहकांना त्या बिस्किट विषयी एक विश्वास निर्माण होतो. त्या प्रमाणीकरणामुळे त्या बिस्किटचा किंवा त्या वस्तूचा दर्जा चांगला आहे हे ग्राहकांच्या लक्षात येतं. पण समजा एक बिस्किट मोठा आहे, एक बिस्किट लहान आहे, एका बिस्किटवरची डिझाईन वेगळी आहे, दुसऱ्या बिस्किटवरची डिझाईन थोडी दिसते थोडी दिसत नाही, अशा प्रकारे समजा असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या कंपनीने हे बिस्किट तयार करताना चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं नाही, म्हणजे त्याचा दर्जा खराब आहे असं ग्राहकाचा समज होईल. आणि अशा प्रकारे ग्राहकाचा समज होणे ही व्यवसायासाठी चांगली बाब नाही. आणि म्हणून जर आपल्या वस्तूविषयी ग्राहकाचं मत चांगलं व्हावं, ग्राहकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा असं जर वाटत असेल तर प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. वस्तूच्या अंगी असणाऱ्या एकसारख्या गुण वैशिष्ट्याच्या व दर्जाच्या आधारे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेला प्रतवारी असे म्हणतात. आणि त्याचबरोबर प्रमाणीकरण तर केलंच पाहिजे, पण काही वस्तू अशा असतात की ज्याच्यामध्ये प्रतवारी देखील आपल्याला करावी लागते. म्हणजे त्याच्या वैशिष्ट्यानुसार किंवा त्याच्या आकारानुसार आपल्याला त्याची वर्गवारी करावी लागते. आकारानुसार, वैशिष्ट्यानुसार, रंगानुसार वर्गवारी करणे त्याला म्हटलं जातं प्रतवारी. आता ही कशासाठी करावी लागते? उदाहरणार्थ बटाटे असतील, बरोबर. आता समजा बटाटे असतील तर सर्व बटाटे एकाच आकाराचे असणार आहेत का? नाही. तर काही बटाटे हे लहान असतील, काही बटाटे हे मध्यम आकाराचे असतील, तर काही बटाटे हे मोठ्या आकाराचे असतील. मग या ठिकाणी आपल्याला प्रतवारी करावी लागेल. प्रतवारी करावी लागेल म्हणजे काय करावं लागेल? लहान बटाटे त्यांचा एक वेगळा गट तयार करावा लागेल, मध्यम साईजचे जे बटाटे असतील त्यांचा एक वेगळा गट तयार करावा लागेल, आणि जे मोठे बटाटे असतील त्यांच्यासाठी एक वेगळा गट तयार करावा लागतील. म्हणजे आपल्याला त्या बटाट्यांचं वर्गवारी करावी लागेल आणि त्यालाच म्हटलं जातं प्रतवारी करणे. वस्तूंच्या आकार, आकारमान, दर्जा इत्यादी वैशिष्ट्यांच्या आधारे प्रतवारी केली जाते. मग ही प्रतवारी वस्तूची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यानुसार केली जाऊ शकते, किंवा त्यांचा आकार आहे किंवा दर्जा आहे किंवा रंग आहे त्यानुसार केलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ टोमॅटो घेतले तर काही टोमॅटो हे पिकलेले असतील, तर काही टोमॅटो हे थोडेसे कच्चे असतील. मग त्यामध्ये देखील आपल्याला प्रतवारी करणे शक्य आहे. कच्चे टोमॅटो आपण एका बाजूला ठेवू शकतो आणि पिकलेल्या टोमॅटो दुसऱ्या बाजूला ठेवू शकतो, त्याला म्हटलं जाईल वर्गवारी. तर अशा प्रकारे समजा आपण वर्गवारी केली तर ग्राहकाचा विश्वास संपादन करणे सोपं जातं. सर्वसाधारणपणे गहू, तांदूळ, बटाटा इत्यादी प्रकारच्या कृषी मालाची प्रतवारी केली जाते. म्हणजे शक्यतो प्रतवारी जी केली जाते ते कृषी मालासाठी केली जाते. कंपनीमध्ये तयार होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये शक्यतो प्रतवारी करण्याची एवढी गरज भासत नाही, कारण की कंपनीमध्ये वस्तू तयार करण्यासाठी शक्यतो आता मशिनरीचा वापर केला जातो आणि मशीनमध्ये तयार होणाऱ्या सर्व ज्या वस्तू असतात त्या स्टँडर्डाइज असतात, त्याचं प्रमाणीकरण झालेलं असतं, कारण की त्या मशीनमध्ये तयार झाल्या असल्यामुळे त्या सर्व एकाच सारख्या असतात. त्यांचा आकार सारखा असतो, रंग सारखा असतो, त्यांचं वजन सारखं असतं, त्यांचा दर्जा देखील सारखा असतो. म्हणून जे कृषी माल असतो त्यासाठी
प्रतवारी मात्र करणे गरजेचं असतं. तर प्रमाणीकरण करणं आणि प्रतवारी करणं या दोन्ही गोष्टींचा समावेश देखील विपणनामध्ये होत असतो. 6वा आहे परिवेष्टन, संवेष्टन व लेबलिंग. पॅकेजिंग शब्द जास्त परिचित आहे. बांधणी व संवेष्टन यामुळे ग्राहकांच्या मनात उत्पादनाविषयी प्रथमतःच चांगला ठसा निर्माण होतो. बांधणी व संवेष्टन म्हणजे पॅकेजिंग. आणि बऱ्याच वेळा किंवा नेहमीच आपण ही वस्तू कशा प्रकारे पॅक केलेली आहे, त्याचं पॅकेजिंग कसं आहे, त्याचं संवेष्टन कसं आहे, त्याला भुलूनच किंवा त्याला आकर्षित होऊनच आपण अनेक गोष्टी ह्या विकत घेत असतो. म्हणजे जरी आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, बघा किती आकर्षकरित्या त्या ठिकाणी वस्तूंची मांडणी केलेली असते आणि त्या वस्तू ज्या प्रकारे पॅकिंग केलेली असते, त्याचं संवेष्टन असतं, त्याचं जे कव्हर असतं पॅकिंग करण्यासाठी वापरलेलं, ते अतिशय आकर्षित असतं. त्या वस्तूकडे बघून किंवा त्या वस्तूचं जे पॅकेजिंग आहे त्याच्यावर असलेली डिझाईन असेल, त्या वस्तूच्या पॅकेजिंगसाठी जे पेपर वापरलं जातं त्यासाठी वापरली जाणारी जी रंगसंगती असते ती बघून आपण आकर्षित होतो. आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं पॅकेजिंग हे एक ऍडव्हर्टाइज करण्याचं काय आहे, माध्यम आहे. म्हणजे जर तुमचं पॅकेजिंग चांगलं असेल तर एक प्रकारे ती तुमची जाहिरात करत असते, वस्तूंची जाहिरात करत असते, कारण की पॅकेजिंग बघून अनेक ग्राहक हे त्याकडे आकर्षित होत असतात. आकर्षक बांधणी व संवेष्टन यामुळे उत्पादन यशस्वी होण्यास मदत होते. परिवेष्टनाचा उपयोग उत्पादनाची मोडतोड, नुकसान आणि हानी होण्यासाठी होतो आणि रोखण्यासाठी होतो. बघा, जे पॅकेजिंग केलं जातं म्हणजे कोणतीही वस्तू असेल जास्तीत जास्त करून त्या वस्तूला पॅकेजिंग केली जाते. उदाहरणार्थ वेफर्स असतील तर त्याला देखील एका चांगल्या पॅकेटमध्ये दिलं जातं. आता ते पॅकेटमध्ये देण्याचं अनेक कारण आहेत. त्याला पहिलं कारण म्हणजे त्यामध्ये जे वेफर्स आहेत ते खराब होऊ नये. कारण की जर वेफर्स आहेत त्याला हवा लागली किंवा पाणी लागलं तर ते वेफर्स काय होणार आहेत, खराब होणार आहेत. ते होऊ नये म्हणून त्याला काय दिलं जातं, पॅकेजिंग केलं जातं. बरोबर, ते झालं त्याचं संवेष्टन, ते झालं त्याचं परिवेष्टन. पण ते फक्त पॅकेजिंगच काम करतं असं नाही, ते वेफरचं पॅकेट देखील इतकं आकर्षित बनवलेलं असतं की ते बघून त्या पॅकेटकडे लक्ष गेल्यानंतर आपण ते घेतलं पाहिजे अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे पॅकेजिंग वस्तूविषयी आकर्षण निर्माण करते, त्या वस्तूविषयी एक विश्वास निर्माण करते. म्हणजे पॅकेजिंगचा मूळ उद्देश काय असतो, तर ती वस्तू सुरक्षित राहिली पाहिजे हा पॅकेजिंगचा म्हणजेच संवेष्टनाचा किंवा परिवेष्टनाचा एक मूळ उद्देश असतो. बांधणीच्या साहित्यामध्ये बाटली, बरणी म्हणजे कंटेनर, प्लास्टिकच्या पिशव्या, बंद डबे, लाकडी पेट्या, गोणपाटाची पोती, फोम व बबल बॅग्स इत्यादीचा समावेश होतो. आता जी बांधणी करावी लागते काही वस्तूसाठी, पॅकेजिंगसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. उदाहरणार्थ काही गोष्टी अशा असतात की त्यासाठी बरणीचा वापर केला जातो, काही गोष्टी अशा असतात त्यासाठी बाटलीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ कोल्ड्रिंक असेल ते बाटलीमधून दिलं जातं किंवा दूध असेल ते बाटलीमधून देखील दिलं जाऊ शकतं किंवा त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा देखील वापर केला जातो किंवा बंद डबे असतील, लाकडी पेट्या असतील, तर अशा अनेक गोष्टींचा वापर करून वस्तूला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. वस्तूवर लावलेले लेबल ही एक अशी खुणेची चिठ्ठी असते की जी उत्पादन व उत्पादकाविषयी सविस्तर माहिती पुरवते. आणि आपण बघितलं असेल की आपण जी वस्तू घेतो ती चांगल्या प्रकारे पॅक केलेली असते. म्हणजे जर त्या वस्तूला हवेपासून, पाण्यापासून सुरक्षित ठेवण्याची गरज असेल तर त्या वस्तूला चांगल्या प्रकारे पॅकिंग केलेलं असतं, त्या म्हणजे ती संवेष्टनामध्ये असते. आणि ते जे पॅकेट असतं त्याच्यावर अनेक प्रकारची माहिती दिलेली असते, त्याला लेबल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लेबल असं म्हटलं जातं. आता ही जी माहिती असते अनेक प्रकारची, म्हणजे आपण जरी बिस्किट घेतलं तरी त्या बिस्किटच्या पॅकेटच्या मागे विविध प्रकारची माहिती दिलेली असते.
मग ती माहिती कशा प्रकारची असते? उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी मी उदाहरण घेतलेलं आहे. नेट वेट 100 ग्रॅम, म्हणजे ही जी वस्तू आहे त्या वस्तूचं वजन किती आहे, त्या वस्तूची किंमत किती आहे, ती वस्तू कोणत्या बॅच मध्ये तयार झालेली आहे, त्या वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे, म्हणजे ती वस्तू कोणत्या तारखेला तयार झालेली आहे. त्यानंतर त्या वस्तूची एक्सपायरी डेट इकडे लिहिले आहे बघा, बेस्ट बिफोर 18 months फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, म्हणजे ही वस्तू तयार झाल्यापासून 18 महिन्यापर्यंत ही वस्तू काय राहणार आहे, चांगली राहणार आहे, म्हणजे एक्सपायरी तारीख दिलेली आहे. त्यानंतर ती वस्तू तयार करण्यासाठी, म्हणजे समजा ती खाद्यपदार्थ असेल तर ते तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा वापर केलेला आहे, त्याला म्हटलं जातं इंग्रेडियंट्स इंग्रजीमध्ये, म्हणजे कोणकोणत्या गोष्टीपासून ते खाद्यपदार्थ तयार केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आणि जर त्या वस्तूपासून कोणत्या प्रकारची एलर्जी होणार असेल तर त्याची माहिती देखील या ठिकाणी दिली जाते. त्या गोष्टीपासून किंवा त्या खाद्यपदार्थापासून आपल्याला कोणत्या प्रकारची एनर्जी मिळणार आहे, कॅल्शियम किती मिळणार आहे, प्रोटीन किती मिळणार आहेत, विटॅमिन्स किती मिळणार आहेत, त्यामध्ये फॅट किती आहेत, कोलेस्ट्रॉल किती आहे, याची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली जाते. त्याला म्हटलं जातं न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन. तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन साधारणतः आपण जे खाद्यपदार्थ घेत असतो, उदाहरणार्थ बिस्किट असेल, चॉकलेट असेल, किंवा आपण वेफर्स घेतो, त्याचे जे पॅकेट्स असतात त्या पॅकेटवर अशा प्रकारची माहिती आपल्याला बघायला मिळते. अशी माहिती पुरवणारी जी खूण असते तिला लेबल, व त्यासाठीची जी प्रक्रिया चालते तिला लेबलिंग असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी मी जे उदाहरण घेतलेलं आहे ते झालं लेबल. काय झालं? लेबल. आणि हे छापण्याची जी प्रक्रिया आहे किंवा हे तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हटलं जातं लेबलिंग. त्याला काय म्हटलं जाईल? लेबलिंग असं म्हटलं जाईल. पॅकेजिंग व लेबलिंग ही फक्त वस्तूला सुरक्षित ठेवतात असे नाही, तर विपणनाचे एक प्रभावी शास्त्र म्हणून कार्य करतात. आता पॅकेजिंग मुळे काय होतं? वस्तू पॅक केल्यामुळे ती जी वस्तू आहे ती सुरक्षित राहते, बरोबर, म्हणजे तिची मोडतोड होत नाही किंवा तिची कोणत्याही प्रकारे हानी होत नाही. आणि लेबल मुळे काय होतं? त्या वस्तूबाबत संपूर्ण माहिती ग्राहकाला मिळते. आणि म्हणून असं म्हटलं जातं पॅकेजिंग तुमचं चांगलं असलं पाहिजे म्हणजे वस्तू सुरक्षित राहील, लेबलिंग पण आकर्षित असलं पाहिजे आणि चांगलं असलं पाहिजे आणि संपूर्ण माहिती देणारं असलं पाहिजे. आणि पॅकेजिंग साठी आपण जे काही जी कोणती वस्तू वापरणार, डबे वापरणार किंवा प्लास्टिकची पिशवी वापरतो किंवा काही ठिकाणी फोम वापरला जातो, तर त्याला चांगल्या प्रकारे रंगसंगती असली पाहिजे, जेणेकरून ते बघून ग्राहक त्या वस्तूकडे आकर्षित होतील. 7वं आहे मुद्रीकरण. त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ब्रँडिंग. प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या उत्पादनाची बाजारात स्वतंत्र ओळख असली पाहिजे असे वाटते. म्हणजे कोणताही व्यावसायिक असेल तो ज्या काही वस्तू तयार करतो त्याला असं वाटतं की आपल्या कंपनीची किंवा आपल्या वस्तूची एक चांगली ओळख बाजारामध्ये ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मुद्रीकरण ही एक प्रक्रिया आहे की जी बोधचिन्हाचा वापर करून आपल्या उत्पादनाला स्पर्धकाच्या उत्पादनापेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण करून देते. मग आपल्याला जर स्वतंत्र एक वेगळी ओळख निर्माण करून द्यायची आहे, आपली जी वस्तू आहे त्याची एक स्वतंत्र ओळख ग्राहकांच्या मनामध्ये बाजारामध्ये निर्माण करायची आहे, मग त्यासाठी आपल्याला कसला वापर करावा लागणार आहे? त्यासाठी आपल्याला मुद्रीकरणाचा वापर करावा लागणार आहे. मुद्रीकरणाचा वापर करून आपण आपल्या वस्तूला एक चांगल्या प्रकारची ओळख निर्माण करून देऊ शकतो. सोप्या शब्दात असे म्हणता येईल की एखाद्या उत्पादनाला दिलेले स्वतंत्र नाव ओळख निर्माण करते. नोंदणीकृत मुद्रेलाच व्यापारी चिन्ह असे म्हणतात. जे नोंदणीकृत मुद्रा असते म्हणजे जे ब्रँड नेम असते त्यालाच व्यापारी चिन्ह असे देखील म्हटलं जातं. त्यामुळे नवीन व्यवसाय मिळण्यास व बाजारात आपल्या उत्पादनाला जागृती निर्माण होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाची कॉपी करता येत नाही किंवा त्याचा दुसऱ्यांनाही वापर करता येत नाही. जी काही व्यापारी चिन्ह नोंदणीकृत असतात त्याची इतर कोणाला देखील कॉपी करता येत नाही. म्हणजे एका कंपनीचं नोंदणीकृत समजा
कोणत्याही प्रकारचं मुद्रा असेल त्याला ब्रँड नेम असं म्हटलं जातं, तर दुसरा व्यक्ती किंवा दुसरा व्यावसायिक त्याच्या वस्तूसाठी त्याचं ब्रँड नेम किंवा ती मुद्रा वापरू शकत नाही. या ठिकाणी बघा काही उदाहरण दिलेले आहेत. उदाहरणार्थ इथे दिलेले आहे कॅडबरी, बरोबर. या ठिकाणी दिलेले आहे लक्स, या ठिकाणी दिलेले आहे किसान, बरोबर. या ठिकाणी दिलेले आहे डालडा, या ठिकाणी दिलेले आहे फ्रुटी, या ठिकाणी दिलेले आहे पार्ले. तर ही काही जे आहेत ते मुद्रेचे उदाहरण आहेत. म्हणजे ह्या प्रकारचे जे नाव आहे त्या वस्तूला दिलं जातं. आपण आता समजा सांगितलं की कॅडबरी द्या, तर आपल्याला डेअरी मिल्क दिली जाते. म्हणजे त्या प्रकारे कॅडबरी ह्या कंपनीने आपले एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेले आहे. ते चिन्ह बघितल्यानंतरच आपल्याला पटकन लक्षात येतं की हा हे कॅडबरी या कंपनीचं आहे. पार्लेचं चिन्ह बघितल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येते हा हे या पार्ले कंपनीने तयार केलेलं आहे. आणि त्या कंपनी बद्दलचा जो विश्वास असतो त्यामुळे आपण त्या कंपनीच्या इतर वस्तू पटकन विकत घेत असतो. तर अशा प्रकारे वस्तूला एखादी मुद्रा दिली जाते, ते एखादं नाव देखील असू शकतं किंवा एखादं चिन्ह देखील असू शकतं. तर अशा प्रकारे जेव्हा वस्तूला नाव किंवा चिन्ह दिलं जातं त्याला म्हटलं जातं मुद्रीकरण. आणि जेव्हा अशा प्रकारे वस्तूला नाव किंवा एखादे मुद्रा किंवा एखादं चिन्ह दिलं जातं त्यामुळे त्या वस्तूची एक स्वतंत्र ओळख बाजारामध्ये निर्माण होते, ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होते. आठवं आहे ग्राहक सहाय्यक सेवा. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे, त्यामुळे व्यवसायाला ग्राहकांच्या समाधानासाठी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून ग्राहकाचं संपूर्ण समाधान करण्याची जबाबदारी ही व्यवसायाची आहे. आपण दिलेल्या वस्तूपासून किंवा सेवांपासून ग्राहकाचं संपूर्ण समाधान होईल याची काळजी प्रत्येक व्यवसायाने घेतली पाहिजे. व्यवसायाने ग्राहकांची सहाय्यक सेवा पुरवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणे गरजेचे असते. योग्य वेळी सेवा पुरवल्याने ग्राहकांची निष्ठा वाढते. म्हणजे जे काही व्यवसाय असतील त्या प्रत्येक व्यवसायाने ग्राहकांना सेवा पुरवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला पाहिजे. योग्य वेळी योग्य ती सेवा ग्राहकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि जर आपण योग्य वेळी ग्राहकांना सेवा देत गेलो, त्यांच्या समजा काही तक्रारी असतील, त्या तक्रारीचं निराकरण योग्य वेळी केलं गेलं, पटकन केलं गेलं, तर अशा ग्राहकाची निष्ठा आपल्या व्यवसायावर टिकून राहते. व्यवसाय ग्राहकांना पुढील विक्रोत्तर सहाय्यक सेवा पुरवू शकतात, जसे की विक्री पूर्व सेवा, ग्राहक मदत केंद्र सेवा हेल्पलाईन, विक्रोत्तर सेवा, विक्री पूर्व म्हणजे वस्तू विकण्याच्या आधी पुरवल्या जाणाऱ्या सेवा, आणि विक्रोत्तर म्हणजे वस्तू विकल्यानंतर समजा त्या वस्तूची वॉरंटी असेल किंवा गॅरंटी असेल त्या काळात दिली जाणारी सेवा, तांत्रिक मदत, उत्पादन वापराचे प्रात्यक्षिक इत्यादी या सेवांच्यामुळे ग्राहक मिळण्यासाठी मदत होते. म्हणजे थोडक्यात काय, कोणत्याही व्यावसायिकाने ग्राहकांना कशा प्रकारे सहायता करता येईल, मदत करता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ग्राहक मदत केंद्र स्थापन केलं पाहिजे. वस्तू घेण्याच्या आधी ग्राहकाला त्या वस्तूबाबत कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला पुरवता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. वस्तू घेण्याआधी ग्राहकाच्या काही शंका आहेत का त्याचं निरासन व्यवसायाने केलं पाहिजे. वस्तू घेतल्यानंतर ग्राहकाला त्याबाबत काही शंका असतील, काही तक्रारी असतील, तर त्या तक्रारी किंवा शंकाचं निराकरण केलं गेलं पाहिजे. त्या वस्तूला जर प्रात्यक्षिक देण्याची आवश्यकता असेल तर त्या प्रकारचं प्रात्यक्षिक ग्राहकाला दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जर ग्राहकाला चांगल्या प्रकारची सेवा दिली गेली, त्याची सहायता केली, त्याची मदत केली, तर ग्राहक वाढण्यास मदत होते. कारण की समजा मी एखादी वस्तू विकत घेतली आणि मला चांगली सेवा एखाद्या कंपनीने दिली, तर त्याबाबत मी माझ्या मित्रांना सांगणार आहे, मी माझ्या परिवाराला सांगणार आहे, मी माझ्या नातेवाईकांना सांगणार आहे, आणि त्यामुळे त्या कंपनीसाठी, त्या व्यवसायासाठी नवीन ग्राहक मिळण्यास मदत होणार आहे. आणि म्हणून ग्राहक सहाय्यक सेवा देखील प्रत्येक व्यवसायाने ग्राहकांना पुरवली पाहिजे, दिली पाहिजे. 9 आहे वस्तूंची किंमत निश्चिती.
किंमत निश्चिती हे विपणनाचे एक अत्यंत महत्त्वाचे तसेच आव्हानात्मक असे कार्य आहे. कोणत्याही वस्तूची किंमत निश्चित करणे हे विपणनाचे एक अतिशय महत्त्वाचं कार्य आहे आणि फक्त महत्त्वाचं नाही तर अतिशय आव्हानात्मक कार्य आहे. कित्येक वेळा वस्तूच्या किमतीवरच उत्पादनाचे यशापयश अवलंबून असते. किंमत निश्चिती ही बाजारपेठेत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते, खास करून जेथे तीव्र स्पर्धा अस्तित्वात असते. आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. एकाच प्रकारची वस्तू विकणारे अनेक विक्रेते आपल्याला बाजारामध्ये दिसून येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये जर आपल्या कंपनीचं किंवा आपल्याला आपण जे तयार करतोय ते उत्पादन जर टिकून राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या वस्तूच्या किमतीकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. कारण की कोणताही ग्राहक आहे तो वस्तू खरेदी करत असताना वस्तूची किंमत किती आहे आणि त्याच प्रकारची वस्तू स्पर्धकाकडे किती किमतीला मिळते याची तुलना करत असतो आणि ज्या ठिकाणी ती वस्तू स्वस्त मिळते त्या ठिकाणी त्या वस्तूला मागणी जास्त असते असा अनुभव आपल्याला आलेला आहे. हे लक्षात घेता कोणत्याही वस्तूची किंमत ठरवत असताना अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी विचारात घेऊन त्या वस्तूची किंमत ठरवली गेली पाहिजे. म्हणजे वस्तूला यश मिळणार की अपयश मिळणार हे अनेक घटकांवर अवलंबून असते, पण त्यामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वस्तूची किंमत. हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ज्या घटकावर अवलंबून असते की ती वस्तू बाजारपेठेमध्ये यशस्वी होणार का अयशस्वी. वस्तूची किंमत निश्चित करताना मागणी, उत्पादन खर्च, अपेक्षित नफा, स्पर्धात्मक वस्तूंच्या किमती, वस्तूला असलेली मागणी, बाजारपेठेच्या गरजेनुसार व्यवसायाने वस्तूंच्या किमतीतील बदल केला पाहिजे. मग वस्तूची किंमत ठरवत असताना, निश्चित करत असताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पादनाचा खर्च. किती वस्तू उत्पादित करण्यासाठी आपल्याला किती खर्च आलेला आहे ते लक्षात घ्यावं लागतं. त्याचबरोबर मला ह्या वस्तूवर किती नफा कमवायचा आहे तो नफा देखील मला त्या वस्तूच्या किमतीमध्ये ऍड करावा लागणार आहे, समाविष्ट करावा लागणार आहे, ते लक्षात घ्यावं लागतं. त्याचबरोबर आपण जी वस्तू तयार करतोय ती कोणत्या गटासाठी तयार करतोय, कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी तयार करतोय, श्रीमंत लोकांसाठी आहे, गरीब लोकांसाठी आहे किंवा मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. त्याचबरोबर आपला जो स्पर्धक आहे तो स्पर्धक अशाच प्रकारची वस्तू किती किमतीला विकतो ते देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. वस्तूला मागणी किती आहे, वस्तूचा आपण पुरवठा किती करू शकणार आहोत, या सर्व गोष्टींचा विचार करून वस्तूची किंमत निश्चित करावी लागते. वस्तूंच्या किमती फारच जास्त असतील तर ग्राहक गमावण्याची शक्यता असते, परंतु वस्तूंच्या किमती फारच कमी असतील तर तोटा होण्याची शक्यता असते. म्हणूनच योग्य किंमत ठरविताना बाजारपेठेचे सखोल संशोधन गरजेचे असते. बघा, आधीच सांगितलं की वस्तूची किंमत निश्चित करणे हे विपणनाचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे आणि त्याचबरोबर अतिशय आव्हानात्मक कार्य आहे. आता आव्हानात्मक काय आहे की समजा वस्तूची किंमत आपण जास्त ठेवली तर काय प्रॉब्लेम येणार आहे की समजा वस्तूची किंमत आपण जास्त ठेवली तर आपल्याला त्या वस्तूसाठी ग्राहक संख्या कमी मिळेल, कारण की किंमत जास्त असेल तर जास्त ग्राहक त्या वस्तूसाठी मिळणार नाही. आणि समजा वस्तूची किंमत आपण कमी ठेवली तर प्रॉब्लेम असा असणार आहे, अडचण अशी असणार आहे की वस्तूची किंमत जर कमी ठेवली तर आपल्याला नफा कमी मिळणार आहे. म्हणून वस्तूची किंमत फार जास्त ठेवून देखील उपयोग नसतो किंवा वस्तूची किंमत अतिशय कमी ठेवून देखील उपयोग नसतो. तर वस्तूची किंमत ही योग्य असली पाहिजे. मग आता योग्य किती हे अनेक घटकांचा विचार करून उत्पादकाला ठरवावं लागतं. म्हणजे वस्तूची किंमत निश्चित करणे हे देखील विपणनाचं एक महत्त्वाचं कार्य आहे.
10वा आहे विक्रय वृद्धी यंत्रणा, इंग्रजीमध्ये याला म्हटलं जातं प्रमोशन. ग्राहकांना वस्तूंच्या विषयी, त्याच्या वैशिष्ट्याविषयी, वापराबाबत, किमतीबाबत माहिती देऊन आणि वस्तू खरेदी करण्याविषयी त्यांना प्रोत्साहन करण्याच्या प्रक्रियेस विक्रय वृद्धी संवर्धन असे म्हणतात. आता विक्रय वृद्धी करणे म्हणजे काय? आपण उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री कशी वाढेल याचा प्रयत्न करणे. मग त्यासाठी काय करता येईल की आपण जी वस्तू तयार केलेली आहे त्या वस्तूबाबत ग्राहकांना माहिती देणे, ती वस्तूची गुणवैशिष्ट्ये आहेत ती ग्राहकापर्यंत योग्यरित्या पोहोचवणे, ती वस्तू कशा प्रकारे वापरायची त्याची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवणे, त्या वस्तूची किंमत किती असणार आहे त्याची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवणे आणि ही माहिती पोहोचवत असतानाच ती वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करणे किंवा त्या वस्तूबाबत कशा प्रकारे आकर्षण निर्माण होईल याचा प्रयत्न करणे, याला म्हटलं जातं विक्रय वृद्धी संवर्धन. जाहिरात, प्रसिद्धी, व्यक्तिगत विक्री आणि विक्री संवर्धन ही काही विक्रय वृद्धीची महत्वपूर्ण शस्त्रे आहेत. जाहिरातीमधून आपण जाहिराती बघतो, प्रत्येक टेलिव्हिजनवर अनेक प्रकारच्या जाहिराती आपण बघत असतो. तो देखील कसला प्रयत्न असतो की ग्राहकाला आपल्या वस्तूबाबत माहिती दिली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या वस्तूबाबत ग्राहकाच्या मनामध्ये आकर्षण निर्माण करण्याचं काम जाहिराती करत असतात. प्रसिद्धी मिळवून देणे, व्यक्तिगत विक्री म्हणजे ज्याला आपण सेल्समन म्हणतो, दारोदारी हे सेल्समन त्या कंपनीच्या वस्तू घेऊन येत असतात आणि विकत असतात, त्याला म्हटलं जातं व्यक्तिगत विक्री. आणि विक्री संवर्धन ही काही विक्रय वृद्धीची महत्वपूर्ण शस्त्रे आहेत. विक्रय वृद्धीसाठी वरील 4 पद्धती किंवा त्यांचे एकत्रीकरण व्यवसायाकडून केले जाते. म्हणजे आपल्या विक्रय वृद्धी करण्यासाठी, आपल्या वस्तूची, आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी, आपल्या वस्तूला मागणी वाढवण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ जाहिराती असेल, प्रसिद्धी मिळवून देणे हा भाग असेल, व्यक्तिगत विक्री असेल किंवा विक्री संवर्धन, या चौघांचा वापर देखील कंपनीकडून केला जाऊ शकतो किंवा चौघांपैकी एकाचा किंवा चौघांपैकी दोघांचा वापर व्यावसायिकाकडून केला जाऊ शकतो. विक्रय वृद्धीच्या कार्यामुळे बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादनाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होते. विक्रय वृद्धीमध्ये जी काही कार्य आहेत, जाहिरात असेल, प्रसिद्धी असेल, व्यक्तिगत विक्री असेल, या सर्वांमुळे आपलं जे काही उत्पादन आहे त्याची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये आपल्या उत्पादनाविषयी, आपल्या कंपनीविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होते. तर विक्रय वृद्धी करणे हे देखील विपणनाचे एक महत्त्वाचं कार्य आहे. 11वा आहे वितरण. उत्पादनाच्या ठिकाणी तयार झालेला पक्का माल उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कार्यांना मिळून वितरण असे म्हणतात. आता उत्पादकांनी माल तयार केला, पण फक्त माल तयार करून उपयोग नाही, तयार केलेला माल योग्य वेळी योग्य ठिकाणी ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे. आपण तयार केलेला माल योग्य वेळी योग्य ठिकाणी ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे कार्य पार पाडलं जातं त्याला म्हटलं जातं वितरण, ज्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सपोर्टेशन असं म्हटलं जातं. यामध्ये वाहतूक, गोदाम, वस्तूंची हाताळणी, साठा नियंत्रण, आदेशाप्रमाणे माल पाठवण्याची प्रक्रिया, बाजारपेठेचा अंदाज, संवेष्टन, उत्पादनाचे व साठवणुकीचे ठिकाण आणि ग्राहक सेवा यांचा समावेश होतो. आता वितरणामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये समावेश होतो प्रत्यक्ष वाहतूक, मग जी रेल्वेने केली जाऊ शकते किंवा जी रस्त्या वाहतुकाने केली जाऊ शकते किंवा हवाई वाहतूक असू शकते किंवा जल वाहतूक देखील असू शकते. गोदामे, कारण की आपण ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या देशाच्या अनेक भागामध्ये आपल्याला पाठवायच्या असतील तर गोदामांची गरज लागणार आहे. वस्तूंची हाताळणी, साठा नियंत्रण म्हणजे किती साठा करून ठेवला पाहिजे, स्टॉक ज्याला इंग्रजीमध्ये स्टॉक म्हटलं जातं, किंवा आदेशाप्रमाणे माल पाठवण्याची प्रक्रिया, आपल्याला ज्या ज्या काही ऑर्डर आलेल्या आहेत, आदेश म्हणजे ऑर्डर,
बरोबर. कंपनी म्हटल्यानंतर आपल्याला अनेक दुकानदारांकडून ऑर्डर्स येणार. त्या ऑर्डर्स प्रमाणे माल पाठवण्याची प्रक्रिया, बाजारपेठेचा अंदाज म्हणजे बाजारपेठेला कोणत्या प्रकारच्या वस्तू लागणार आहेत, किती वस्तू लागणार आहेत त्याचा अंदाज घेणे, संवेष्टन म्हणजे आपण त्याला पॅकेजिंग म्हणतो, उत्पादनाचे व साठवणुकीचे ठिकाण, कोणत्या ठिकाणी आपण त्या वस्तू साठवाव्यात त्याचं ठिकाण, ग्राहक सेवा या सर्वांचा समावेश वितरणामध्ये होत असतो. व्यवसायाच्या विपणन अंदाजपत्रकातील खर्चाचा वितरण हा एक मुख्य भाग आहे. उत्पादनाचा प्रकार व ग्राहकांचे अपेक्षित समाधान हे संस्थेच्या प्रत्यक्ष वितरणावर अवलंबून असते. बघा, उत्पादनाचा प्रकार व ग्राहकांचे अपेक्षित समाधान हे कशावर अवलंबून असते? वितरणावर अवलंबून असते. म्हणजे प्रत्येक व्यवसायाचं वितरण प्रक्रिया ही प्रभावी असली पाहिजे. कारण की फक्त माल तयार करून ठेवणे उपयोगाचे नसते, तर तयार केलेला माल योग्य वेळी योग्य ठिकाणी ग्राहकापर्यंत पोहोचला देखील पाहिजे. आणि ते पोहोचवण्याचं काम कशामध्ये केलं जातं? वितरणामध्ये केलं जातं. 12वा आहे वाहतूक व्यवस्था. उत्पादनाच्या ठिकाणापासून उपभोक्त्याच्या ठिकाणापर्यंत वस्तूच्या भौतिक वितरण कार्यास वाहतूक असे म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष ज्या ठिकाणी वस्तू उत्पादित झालेल्या आहेत त्या ठिकाणाहून ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचवण्याचं जे कार्य आहे त्याला म्हटलं जातं वाहतूक. वाहतूक व्यवस्थेमध्ये पक्क्या मालाबरोबरच कच्च्या मालाच्या वाहतुकीचा समावेश होतो. मग आता वाहतूक ही दोन प्रकारची असणार आहे. एक म्हणजे आपण तयार केलेला पक्का माल ग्राहकापर्यंत पोहोचवणे, किंवा आपल्याला आवश्यक असलेला कच्चा माल आपण दुकानदाराकडून म्हणजे सप्लायर कडून आपल्या कंपनीमध्ये म्हणजे आपल्या फॅक्टरीमध्ये आणणे. तर अशा दोन्ही प्रकारची वाहतुकीचा समावेश यामध्ये होतो. उत्पादन, विक्री व वापर ही तिन्ही कार्य एकाच ठिकाणी चालवीत अशी अपेक्षा करता येत नसल्याने वाहतुकीची गरज निर्माण होते. मग वाहतूक का करावी लागते? कारण की उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी त्या वस्तू वापरल्या जातात असं नाही. म्हणजे एखादी वस्तू पालघरमध्ये तयार झाली म्हणजे ती फक्त पालघरमध्येच वापरली जाईल असं आहे का? नाही. तर ती देशाच्या किंवा राज्याच्या अनेक भागामध्ये वापरली जाऊ शकते. आणि जर ती अनेक भागामध्ये वापरली जाऊ शकते तर तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला वाहतूक व्यवस्थेची गरज लागणार आहे. वाहतुकीमुळे स्थान उपयोगिता निर्माण होते. वाहतुकीमुळे कोणती उपयोगिता निर्माण होते? स्थान उपयोगिता. कारण की वाहतुकीमुळे योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी आपल्याला वस्तू पोहोचवता येते. म्हणून वाहतुकीमुळे स्थान उपयोगिता निर्माण होते असं म्हटलं जातं. भौगोलिक सीमांचे विश्लेषण, उत्पादनाचे स्वरूप, निर्देशित बाजार, गती, विश्वसनीयता, वारंवारिता, सुरक्षितता इत्यादीची मदत वाहतुकीचे मार्ग ठरविताना होते. आता कोणत्या प्रकारची वाहतूक करायची? रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक किंवा रेल्वे वाहतूक किंवा पाईपलाईन, बंदिस्त नलिका या वाहतुकीच्या मार्गांचा व्यवसायात उपयोग केला जातो. मग आपण कोणत्या मार्गाने वाहतूक करायची? म्हणजे रस्ते वाहतूक करायची, रेल्वे वाहतूक करायची, हवाई वाहतूक करायची का जल वाहतूक करायची किंवा कोणत्या इतर मार्गाचा वापर करायचा ते अनेक घटकांवर अवलंबून असतं. महत्वाचे घटक म्हणजे सुरक्षितता, वस्तूचा आकार, वस्तूचा वजन, विश्वसनीयता, गती या इतर अनेक गोष्टींचा किंवा इतर घटकांचा विचार करून वाहतुकीचा मार्ग ठरवला जातो. तर वाहतूक व्यवस्था हा देखील विपणनाचा एक महत्वाचा भाग आहे. 13वा आहे गोदामे. वस्तूंचे उत्पादन आणि त्यांची विक्री यामध्ये काही कालावधी जातो. म्हणजे आज आपण एखादी वस्तू तयार केली तर ती आजच्या आज विकली जाणार आहे असं नाही. म्हणजे नाशवंत वस्तू सोडून बाकीच्या ज्या वस्तू असतात आज तयार केल्या म्हणजे त्या आजच्या आज विकल्या जातील असं होत नाही. त्यामध्ये एक मोठा कालावधी जात असतो. सदरच्या कालावधीत झालेल्या दुर्लक्षामुळे वस्तूच्या साठ्याला हानी पोहोचू शकते. गोदामामुळे मालाचा प्रवाह व्यवस्थितपणे नियंत्रित होतो. बाजारात वस्तूंच्या किमतीत स्थैर्य राखण्यासाठी सुद्धा याची मदत होते. गोदामाची कार्य ही किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी आणि उत्पादन यांच्याकडून पार पाडली जातात.
गोदामामुळे काल किंवा समय उपयोगिता निर्माण होते. बघा, गोदामे ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं गोडाऊन. आता गोदामाची गरज आहे का? तर निश्चितच आहे. कारण की एखादी वस्तू आज आपण तयार केली म्हणजे आजच त्या वस्तूला मागणी येईल असं नाही. मग आज तयार केलेली वस्तू आपल्याला साठवून ठेवावी लागणार आहे. कधीपर्यंत साठवून ठेवावी लागणार आहे? जोपर्यंत त्या वस्तूला ग्राहकाकडून मागणी येत नाही तोपर्यंत. आणि जशी जशी ग्राहकाकडून मागणी येईल त्यानुसार आपल्याला त्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवाव्या लागणार आहेत. म्हणून आपल्याला गोदामाची गरज आहे. असं करता येणे शक्य नाही की चला आज ग्राहकांनी मागणी केली आणि आपण आज वस्तू बनवायला सुरुवात केली. असं करता येणे शक्य नसतं. म्हणजे काही खाद्यपदार्थ तसे आपल्याला तयार करता येऊ शकतात की ग्राहकांनी मागणी केली आणि आपण ते पटकन तयार करून दिले, ते शक्य आहे. परंतु उदाहरणार्थ आपण घेतलं छत्री. आज ग्राहकाला छत्री पाहिजे आणि ग्राहकाने आज सांगितलं की मला छत्री पाहिजे. मग छत्री पाहिजे हे सांगितल्यानंतर आपण आता बनवायला घेणार आहेत का? नाही, बरोबर. कारण की ती बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? वेळ लागणार आहे. मग आपण जर आता लक्षात घेतलं की छत्री ही आपण पावसाळ्यामध्ये वापरतो. जून मध्ये साधारणतः भारतामध्ये पाऊस पडतो, परंतु मेच्या शेवटापर्यंत छत्री आपल्याला दुकानामध्ये दिसायला सुरुवात होते. मग छत्रीचं उत्पादन हे वर्षभर चालू असतं. छत्रीचं उत्पादन वर्षभर चालू असतं. वर्षभर त्या छत्रीचं उत्पादन केलं जातं, गोदामामध्ये ठेवले जातात आणि जसा पावसाळा जवळ येतो त्या वस्तू दुकानदारापर्यंत म्हणजे बाजारपेठेपर्यंत पोहोचवल्या जातात. आणि म्हणून आपल्याला वेळेवर छत्री उपलब्ध होतात. आणि म्हणून म्हटलं जातं गोदामामुळे समय उपयोगिता निर्माण होते, काल उपयोगिता निर्माण होते. समय उपयोगिता म्हणजे काय? वेळेवर वस्तू उपलब्ध होणे. गोदामामुळे ते शक्य होतं. दिवाळीमध्ये आपल्याला फटाके उपलब्ध होतात, वेळेवर उपलब्ध होतात. म्हणजे फटाक्याचं उत्पादन हे फक्त दिवाळीच्या वेळी चालू होतं का? नाही, तर ते वर्षभर चालू असते. वर्षभर त्याचं उत्पादन घेतलं जातं. गोदामामध्ये ते फटाके साठवून ठेवले जातात आणि त्यामुळे आपण जेव्हा मागणी करतो दिवाळीमध्ये आपल्याला पटकन फटाके उपलब्ध होतात. आणि म्हणून म्हटलं जातं गोदामामुळे समय उपयोगिता निर्माण होते, काल उपयोगिता निर्माण होते. आणि गोदामाचा दुसरा एक फायदा होतो तो म्हणजे किमतीमध्ये स्थिरता. किंमत स्थिर राहते. आता किंमत कधी स्थिर राहते? जर जेवढी वस्तूला मागणी असेल तेवढा त्या वस्तूचा पुरवठा असेल तर किंमत काय राहते? स्थिर राहते. आधीच वस्तू तयार करून ठेवल्यामुळे, त्या गोदामामध्ये साठवून ठेवल्यामुळे वस्तूचा पुरवठा सुरळीतपणे करता येतो. आणि जर वस्तूचा पुरवठा सुरळीतपणे होत असेल तर वस्तूच्या किमती देखील काय राहतात? स्थिर राहतात. साधारणतः किमती कधी वाढतात? जर मागणी जास्त असेल आणि पुरवठा जर कमी झाला तर किमती वाढतात. परंतु गोदामामध्ये काय होतं? गोदामामुळे काय होतं? आपण वस्तू तयार करून ठेवतो. तयार करून ठेवलेल्या वस्तू व्यवस्थितरित्या त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही अशा प्रकारे आपण ते गोदामामध्ये साठवून ठेवतो. आणि साठवून ठेवलेल्या वस्तू जशी जशी मागणी निर्माण होईल आपण गोदामामधून बाजारपेठेमध्ये पुरवठा करतो व त्यामुळे वस्तूच्या किमती देखील काय राहतात? स्थिर राहतात. तर अशा प्रकारे ही सर्व कार्य विपणनामध्ये आपल्याला करावी लागतात, उत्पादकाला करावी लागतात. आणि म्हणून कोणत्याही व्यवसायाचं विपणन हे प्रभावी असलं पाहिजे. ते समजा प्रभावी असेल तरच तो व्यवसाय किंवा तो व्यावसायिक बाजारपेठेमध्ये आपलं जे स्थान आहे ते टिकवून ठेवू शकतो.